काय रे? जी महाराज. अरे कुठे हरवलायस? नाही महाराज, इकडेच आहे. बाळाभाऊ, तुला काय वाटतं? हा कुठे हरवलाय? महाराज, तो आहे इथेच, पण त्याचं चित्त मात्र जागेवर दिसत नाहीये. महाराज, एका गहन प्रश्नानं पछाडलंय मला, परंतु त्याचं उत्तर काही सापडत नाही. महाराज, भक्ती म्हणजे काय? ती कुणी आणि कोणावर करावी? भक्तीला जात, धर्म अथवा कुळ असतं का हो? आमची जात कोणती, आमचा धर्म कोणता, आम्ही कोणत्या कुळातले, हे तुला माहित आहे का? नाही महाराज. तरीही तू आमची सेवा करतोस का? महाराज, कारण तू आमचा भक्त आहेस. भक्ती हे असं बीज आहे की जे मनात रुजतं, फोपावत जातं. समाज व्यवस्थेनुसार आपली कुठलीही जात किंवा धर्म असला तरी एकदा का भक्तीचं बीज मनात रुजलं की स्वतंत्र अशी आपली जात किंवा धर्म राहत नाही. आपण एक भक्त म्हणून जगतो. मात्र ही भक्ती गढूळ नसावी, निस्वार्थी असावी, नर्मदेसारखी. नर्मदा? हो, नर्मदा, आमची नर्मदा. अव काढा घेताय ना? व काढा? अगं नर्मदे, कितीदा काढा पाशील मला? हरद्या गौऱ्या मशनात गेल्या तरी तू आपली मला काढा पियाला काय सांगतेस? अव असं अभद्र नका बोलू. दुखणं मोठं असलं ना म्हणजे औषधाचा गुण यायला वेळ लागतो. आणि तुम्हीच अशी मनाने हार खाल्ली तर कसं होणार बरं? नाही नर्मदे, मला आता जगण्याची आसच राहिली नाही बघ. मी हा आसा बिछाण्यात पडलेला. मी आता कष्टाची कामं करू शकत नाही. तरी एक गोष्ट मला समजते, आपल्या परपंचाचा भार तू एकटीने वडतेस. तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. मी जे समज करते ना ते खुशीनं करते. तुझी खुशी कळते मला. अगं नशीब ही किती बी भोग आला ना तरी तुझ्या डोळ्यातनं कधी टिपूस पण येत नाही. इतकी सोचिन बाई आहेस तू. तू खरी पतिव्रता आहेस नर्मदे, खरी पतिव्रता आहेस. हो ना? माझं ऐका. वैद्यबुवांनी सांगितलंय ह्या काड्यात फरक केलाय. ह्याना तुमच्या परकोतीत नक्की आराम पडणार. आराम? अगं गेली वर्षभर मी आरामच करतोय. आपला तरणा ताठा पोरगा आणि सून या साथीच्या आजाराने गेली आणि मी बी त्याच आजाराने आजारी पडलोय. अरे त्या देवान मला तरी न्यायचं होतं. मला का म्हणून जीवात ठेवलंय? तुम्हाला सांगते, तुम्ही अशा मरणाच्या गोष्टी नका करू. नाही तर आपला रागू लई घाबरतो आणि आई वडिलांची आठवण काढून रडत बसतो. मला हे बरं नाही वाटत. तुम्ही पुन्हा अशा मरणाच्या गोष्टी नका सांगू. नाही तर त्याला समजावता समजावता माझ्या बी डोळ्यात पाणी येत. काय रे बाळा, काय झालं? हा, असं का रडतो तू? हा, कोणाची काय भांडण झालं? हा, काय झालं? गणू भाकर खात होता ना तेव्हा मला बी भूक लागली होती, म्हणून मी त्याच्याकडे भाकरीचा तुकडा मागितला तर त्याने मला शिवी दिली. शिवी दिली? तो
तुम्हाला भिकारडे म्हणला. पण तू कशा पायी गेला गणूकडं? हा, आपण कोणाकडे काही मागू नये. लोक नावं ठेवतात. मग मला लय भूक लागली होती. नुसती तांदळाची पेच किती दिवस खायची. वय रे बाळा, तुला भाकर हवी ना? मी देईन ना तुला भाकर, जोंधळ्याची भाकर. खरंच? वय जोंधळ्याची भाकर आजी. अगं काय सांगून बसली तू पोराला? आता कुठनं भाकरी आणणार जोंधळ्याची तू? तुम्ही काही बी काळजी करू नका. गजानन महाराज आहेत आपल्या पाठीशी. ते समद करतील. अगं ए नर्मदे. जी बाईसाहेब. चल आटप लवकर. एक काम घेतलं की दिवसभर तेच काम करत बसते. आता 10 कामासाठी आम्ही 10 गडी माणसं ठेवायची का? नाही बाईसाहेब, मी करते समद. नुसती बोल, करू मात्र काय नकोस. तुमची खोड कधी मोडणार देव जाणे. ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खायचा. अहो ऐकलत का? हो, तुम्ही एवढ्या लवकर? एक आनंदाची बातमी आणली आहे. काय काय? बऱ्याच दिवसानं आपली इच्छा पूर्ण होणार आहे. अरे आपल्या घरी साक्षात गजानन महाराज येत आहेत. अगं भाई खरंच? म्हणजे देवच पावला म्हणायचा. देव पावला म्हणजे काय? अगं सुहासिनी, आज जे काही आहे ते गजानन महाराजांच्या कृपेमुळेच आहे. हे सारं जे वैभव मिळालंय ते सुद्धा त्यांच्या कृपेमुळेच मिळालेलं आहे आपल्याला. आणि हे ऋण फेडण्याची संधी आज आपल्याकडे चालून आली आहे. त्यामुळे त्यांच्या आदरातिथ्यामध्ये कुठलीही कसूर राहता कामा नये याची काळजी घ्या. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. महाराजांची अशी खातिरदारी करू की महाराज आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि आपल्या संपत्तीत आणखी भर पडेल. ते तर होईलच. महाराजांची कृपा असल्यानंतर काय अशक्य आहे. आणि बघा, महाराजांची सागर संगीत पाद्यपूजा करायची. मी साहित्याची जुळवाजुळव करायला घेतो. तुम्ही स्वागताची जय्यत तयारी करा. आणि हे पहा, मन प्रसन्न ठेवा आणि घरही प्रसन्न ठेवा. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. अगं ए नर्मदे, बघत काय बसलीयस? आता ऐकलंस ना, गजानन महाराज येत आहेत घरी. घर कसं काचेसारखं स्वच्छ केलं पाहिजे. हो. चल निघ आता. होय बाईसाहेब. आणि काम चुकारपणा करताना दिसलीस तर कामावरून कायमची काढून टाकीन, एवढं लक्षात ठेव. होय बाईसाहेब. हो, आणि हा असा रडका चेहरा घेऊन महाराजांसमोर येऊ नकोस. असली दळिद्री माणसं महाराजांना आवडत नाहीत. श्रीमंतांमध्ये वावर असतो त्यांचा. चल लाग कामाला. जी. आणि जाताना थोडं जोंधळ्याचं पीठ घेऊन जा घरी. जोंधळ्याचं पीठ? हो. जी जी, लागते का आम्हाला? अरे वा, आज अचानक नर्मदेवर मेहर नजर कशी काय? अहो, गजानन महाराज येणार घरी. आपल्या घरात पंचपक्वान्न शिजणार. या दरिद्री बाईची वासना नको जायला त्याच्यावर, म्हणून म्हटलं जा थोडंसं पीठ घेऊन. हुशार आदा. बर, मी पुढच्या तयारीला लागतो. चला. गजानन महाराज येणार घरी. आजोबा, आजी आले नाही अजून. मला लय भूक लागली. आजी मला भाकर खाऊ घालणार होती. ये ये, बस माझ्याजवळ ये. मी तुला गोष्ट सांगतो. मला नाही ऐकायची तुमची गोष्ट. तुमच्या गोष्टीमध्ये राजवाडे, राणी, राजा, राजपुत्र, राजकन्या असते. त्यांची श्रीमंती असते. त्यांच्याकडे असणार दूध, तूप, दही, ताक असतं. तुमच्या अशा गोष्टी ऐकल्या का मला आणखीनच भूक लागते. बरोबर आहे तुझं पोरा. अरे श्रीमंताच्या गोष्टी गरीबाला कशा. मी तुला ना चांदोबाची गोष्ट सांगतो. चांदोबाची? हो. ते समजा ठीक आहे, पर त्या भाकरी बरोबर असणार चून कुठे? ती बघ व्यादाची चुनचुनीत चांदणी. ती चून आहे भाई. होय, गरीबाची चून भाकरी आभाळातल्या देवाकडं. ती गरीबाच्या पोटाला कधी बी लागत नाही.
आजोबा राघू, आजोबा आजी आली. आजी भाकर. आधी मला मुका दे, मग मी तुला भाकर देते. मुका वय. आता भाकर देते. हे बघ, मी तुझ्यासाठी जोंधळ्याचं पीठ आणलंय. हा, मी पीठ कालवते, चूल पेटवते आणि मग तुला गरमागरम भाकर देते. तू एक काम कर, तू ताट आणि पाणी घे, तोपर्यंत मी चूल पेटवते. आत्ताच आणतो. नर्मदे, हे तू बाकी बरं केलंस. हा, आधी मुका दे मग भाकर देते म्हणून सांगितलंस. आयुष्यात शिकावं असं शिक्षण दिलंस तू आपल्या नातवाला. यातून काय शिकणार तो? हेच की काहीतरी दिल्या बगर काय बी मिळत नाही. बर, तू पीठ कुठनं आणलंस? तुमचं बरोबर आहे. महाराजांच्या चरणी मी भक्ती अर्पण केली म्हणून महाराजांनी मालकीनबाईंना मला जोंधळ्याचं पीठ देण्याची सुबुद्धी दिली. म्हणजे काय चांगलं झालं तर ते तुझ्या महाराजांमुळं झालं, आणि काय वाईट झालं तर आपल्या नशिबामुळं झालं. हे तुझं बरं आहे. हा, हे बरोबर आहे. देव आपलं कधीच वाईट करत नाही, उलट आपल्या वाईट प्रसंगात आपल्याला आधार देतो. वाट्याचे भोग तर संतांनाही चुकले नाहीत, मग आपण तर साधी माणसं. तू बोलण्यात कधी हरली आहेस? आणि मी परिस्थितीलाही हार जायची नाही. होय, डोळ्यानं बघतोय मी. उद्या गजानन महाराज येणार आहेत मालकीनबाईंकडे. अरे वा. मालक आणि मालकीन त्यांची कसलीशी पूजा घालणार आहेत. अरे वा, म्हणजे तुझ्या देवाचं दर्शन होणार. तशी इच्छा आहे माझी, पण दर्शन होईल की नाही काय सांगता येत नाही. काय ग हे हे नर्मदा, अगं अगं तू कुठं हरवलीस? महाराजांना द्यायला आपल्याकडे काही नाही, त्यांना काहीतरी द्यायला हवं ना. अहो, ऐकलत का? आटोपलं की नाही? अहो, महाराजांना आणायला जायचंय की नाही? हो, सगळं आटपलं. सगळी जय्यत तयारी झाली आहे महाराजांच्या स्वागताची. वा. आजवर असं स्वागत कुणीही केलं नसेल महाराजांचं. तुम्ही बग्गी घेऊन जा आणि दिमाखात महाराजांना घेऊन या. हो, पण मला काय वाटतं सुहासिनी की काय झालं? काही राहिल्यासारखं वाटतंय का? राहिल्यासारखं असं वाटत नाही, पण काय माहितीये की गजानन महाराज आपल्या घरी येणार म्हटल्यानंतर एवढा मोठा तो दिमागदार सोहळा, आणि अशा या सोहळ्याला पाहुण्यांशिवाय शोभा नाही बघ. आणि आपलं हे जे वैभव आहे हे दाखवण्याची ही संधी आहे. त्यामुळे मला काय वाटतं सुहासिनी की मुळीच नाही, कोणालाही आमंत्रण देण्याची गरज नाही. हा काय विवाह सोहळा आहे का आपलं वैभव दाखवायला? मी तर कुणालाही कळू दिलं नाही आपल्या घरी महाराज येणार आहेत ते. का? अहो, कळत कसं नाही तुम्हाला? महाराजांची कृपादृष्टी केवळ आपल्यावरच व्हायला हवी. त्यांनी दिलेलं कृपेचं दान फक्त आपल्याच पदरात पडायला हवं. त्याशिवाय वैभवात भर पडेल का आपल्या? पाहुणे मंडळी बोलवली आणि त्यांनीच महाराजांचं लक्ष वेधून घेतलं तर आपल्या पदरात पडणारं दान विभागलं जाणार नाही का? मग एवढा घाट घातला त्याचा उपयोग काय? अरे हो, हे माझ्या लक्षातच नाही आलं. आपल्या दोघांव्यतिरिक्त एकटी नर्मदा असणारे घरात, ती सुद्धा कामासाठी. महाराजांसमोर यायचं नाही असं बजावलंय मी तिला. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. काही काही गोष्टीत बायकांचं डोकं हे पुरुषांच्या डोक्यापेक्षा जास्त चालतं, हे मात्र खरंय. बरं, आम्ही निघतो, महाराजांना घेऊन येतो. बरं, या. मी चालले मालकीनबाईंकडे कामाला. कालच्या भाकऱ्या आहेत आणि चून बनवलंय सकाळच्याला. तुम्ही चून भाकरी खावा, मी सांच्याला येते. नर्मदे, अगं पण तू खाऊन घेतलं की नाही?
नाही, माझी न्यारी होईल की मालकीणबाईंकडे. मला खोटं बोलते? आज त्यांच्याकडे गजानन महाराज येणार आहेत, म्हणजे लय मोठा सोहळा असणार. तुला काय आज फुरसत नाही, जास्तीची कामं करून घेणार. तुला कोण म्हणणार नाही, नर्मदे वाईस भाकर तुकडा खाऊन घे. श्रीमंता घरचा सोहळा आणि बिचाऱ्या गरिबांचा गळा आवळा. जातो आपली घरातनं भाकर तुकडा खाऊन जा. नग, मी उपास धरलाय. मालकीणबाईंनी महाराजांचं दर्शन दिलं ना की माझा उपास सोडेल असं मनात आलंय माझ्या. मी चालले मालकीणबाईंकडे. उशीर झाला ना तर त्या जीव घेतील माझा. नर्मदे जी. ही फुलं, अगं तू महाराजांनी म्हणाली नव्हती का मी काहीतरी तुम्हासनी देईन? ती ही फुलं धर, महाराजांच्या चरणाजवळ ठेव आणि त्यासनी म्हणावं की आमचं आता आयुष्य सरत आलं. आता ह्या मोर तरी आमासनी फुलावानी जप. मी आभागी, तुमच्या समोर येऊन तुमच्या पायावर डोकं नाही ठेवू शकले. महाराज, तुम्ही फक्त चिरमंतांचे, मग आम्हा गरिबांचा वाली कोण? क्षमा करा, एक गोष्ट राहूनच गेली. मी आलेच. काय ग अवलक्षणी, इथं उभी राहून काय करतेस तू? गप, एकदम गप. तुला सांगितलंय ना महाराज घरात असताना बाहेर डोकावायचं नाही म्हणून. चल आतमध्ये.